म्हणणं आहे की अभिजितने दुसऱ्या कोणासाठी तरी स्टँड घेण्यापेक्षा स्वतःच्या वाक्यासाठी स्टँड घ्यावा, ते जास्त बेटर ठरेल. तर इकडे धनंजय आणि अभिजित या दोघांविषयी डिस्कशन चाललं आहे. चला तर बघूयात हे दोघं काय बोलत आहेत. तर इकडे हे दोघे जण बसलेले असतात आणि अंकिता म्हणते की डीपी दादांना अभिजित बिलकुल आवडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तो आपल्या ग्रुपचा कॅप्टन बनण्याचा प्रयत्न करतो. तर अंकिताचं म्हणणं असतं की नाही, जर त्याला कॅप्टन बनायचं असतं म्हणजे जो जशी कृती करतो तसा तो बाहेर दिसतो आणि कुणाला कॅप्टन का बनायचं आहे, त्यांना वाटतं की तो माझ्या पुढे जातोय किंवा मी कॅप्टन बनावं, तिथे तो कॅप्टन बनतोय, म्हणजे त्यांना त्या ग्रुपमध्ये लिडरशिप जी आहे ती माझी हवी आहे असं वाटतं डीपी दादांना. त्याच्यामुळे ती चिडचिड करतात. ती सुद्धा मला म्हणत होती की अभिजित अंकितासाठी स्टँड घेत नाही. माझं म्हणणं असं आहे की अभिजितने माझ्यासाठी स्टँड घ्यावा असं मला वाटत नाही किंवा कोणासाठी माझ्यासाठी कोणीतरी स्टँड घ्यावा असं देखील मला वाटत नाही. माझं म्हणणं आहे अभिजितने पहिल्यांदा त्याच्या वाक्यावरती स्टँड घ्यावा. इथे बसून मला म्हणतोय की माझी निकी बरोबर फ्रेंडशिप नाही, तर हेच वाक्य निकीच्या समोर बोल ना, त्यावेळेस तुझं धाडस कुठे जातं. त्यावरती वैभव सांगतो की तेच झालं ना, जर तरच्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही बाहेर आलो, गार्डन एरियामध्ये कुणाचं तरी पेटलेलं होतं आणि त्यावेळेस मी त्याला विचारलं की अरबाजबद्दल तुम्हाला काहीतरी गोष्टी माहीत झालेल्या आहेत, तर अरबाजने तुम्हाला सांगितले असतील. तर त्याचं म्हणणं असं होतं की नाही, मी याला काहीच बोललो नाही. आणि ज्यावेळेस सगळं सॉर्ट आउट झालं, मी देखील त्यांच्याकडे बघून हसलो, ते देखील माझ्याकडे बघून हसले आणि त्याच्यानंतर 2च मिनिटात त्यांनी मला एका कोपऱ्यात नेलं आणि सांगतात अरे माझं बोलताना 2-3 शब्द इकडे तिकडे झाले असतील, मी त्याच्याबद्दल बोलले असेल. तर ही गोष्ट ज्यावेळेस अरबाज आलेला त्याच वेळेस मान्य करायची होती. तर या दोघांच्या म्हणण्यानुसार अभिजित हा स्वतःच्या वाक्यावरती स्टँड घेत नाही आणि ज्यावेळेस कळतं की स्वतःच्या अंगावर येतोय त्यावेळेस मात्र शब्द फिरवायला बघतो, जसं सर्कॅझम मध्ये झालेलं होतं. म्हणजे तो प्रत्येकाच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच अभिजित हा डबल ढोलकी वाटतोय. तर अशा प्रकारे इकडे या दोघांची चर्चा चालली आहे. तर तुम्हालाही वाटतं का सगळ्यांचे चांगलं वागून अभिजित गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करतो? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.